नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या. पुन्हा एकदा तुमचं मन माझे यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत. तुम्हाला श्रावण महिन्यापासून सुरू होणाऱ्या गणपती बाप्पा आणि राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आता बाप्पा येत आहेत म्हटल्यावर घरातील स्वच्छता, टापटिपता, आवराआवर या सर्व गोष्टी आल्याच. पण तरी देखील या सगळ्यातून स्वतःसाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून त्यात स्वतःचा मेकअप पटकन कसा करायचा हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या मेकअपला. सगळ्यात आधी मी माझा फेस वॉश टॉवेलने नीट ड्राय करून घेतला आहे. पण फक्त इतकंच पुरेसं नसणार आहे. आपला मेकअप हा सुंदर दिसावं आणि सगळे मेकअपचे प्रोडक्ट चेहऱ्यावर नीट सेट व्हावेत त्यासाठी बाकी काही स्टेप्स पण आपल्याला फॉलो करायच्या आहेत. नंबर 1 मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरला सगळ्यात आधी मी माझ्या स्किनवर लावून घेणार आहे. मी इथे पॉन्ड्सचे लाईट वेट मॉइश्चरायझर लावत आहे. तुम्ही तुमच्याकडे जे असेल ते लावून घेऊ शकता. मॉइश्चरायझर लावल्याने आपल्या स्किनला ग्लॅमरस असा लुक येतो. सो ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे आपल्या मेकअपसाठी. आणि गणपतीसाठी आपण खूप जास्त किंवा हेवी मेकअप करणार नाही आहोत. सो तुम्ही कुठल्याही कार्यक्रमासाठी करत असाल, इवन राखी पौर्णिमा देखील असू शकते. पण कोणताही सण असेल तर आपल्याला तेवढा वेळच नसतो त्या पिरियडमध्ये. सो फाउंडेशन, हायलायटर असं काही लावण्याची गरज नाही. आपण डेली साधासुद्धा पण तितकाच छान साजेसा असा मेकअप करणार आहोत. नंबर 2ला आहे, जर तुम्हाला घराबाहेर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन पण लावू शकतात. पण मी सध्या तरी लावणार नाही, कारण हा मेकअप मी तुमच्यासाठी करते. सो मला घराबाहेर जायची गरज नाही. पण तुम्ही जर जात असाल घराबाहेर तर डेफिनेटली तुम्हाला सनस्क्रीन लावायचंच आहे. त्यानंतर मी लावणार आहे ती म्हणजे बेबी क्रीम किंवा मग सीसी क्रीम. दोन्हीपैकी एक लावायची आहे. कारण म्हणजे आपण फाउंडेशन स्किप करतोय. सो तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला जर हाय कव्हरेज द्यायचं असेल तर मग सीसी क्रीम उत्तम आहे. पण जर सीसी क्रीम नसेल तर तुम्ही त्याऐवजी बेबी क्रीमसुद्धा लावू शकता. पण इथे मी ग्लो अँड लव्हलीचं एक शेड असलेलं बेबी क्रीम लावत आहे, जे की मी सध्या ऑफलाईन म्हणजे मार्केटमधून घेतलेलं. जर तुमच्याजवळ ते नसेल तर तुम्ही ते ऑनलाईनसुद्धा परचेस करू शकता. पण फक्त शेड घेताना तो तुमच्या स्किन टोननुसार घ्यायचा आहे. आणि हे लावताना हाताच्या मागच्या साईडला खूप कमी क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. आणि इथे मी फक्त बोटांच्या सहाय्याने ते मॉइश्चरायझरसारखं चेहऱ्यावर पसरवून घेणार आहे. हे पसरवत असताना तुम्हाला खूप जास्त रफली लावायचं नाही, तर ते स्मूथली हळुवारपणे पसरवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला म्हणजे रिझल्टसुद्धा बघायला भेटू शकतो की किती छान ग्लो आलेला आहे स्किनवर. आणि हे तुमच्या गळ्यावरती सुद्धा नंतर लावून घ्यायचं आहे. कारण काय होतं माहिती आहे का, चेहऱ्याला प्रोडक्ट लावला आणि गळ्यावरती जर स्किप केलं तर चेहरा आणि गळा वेगळा दिसायला लागतो आणि ते मग गळखायला येतं की आपण मेकअप केलेला आहे. आणि जिथं मग सो गळ्यावर पण लावणं महत्त्वाचंच आहे. आणि त्यानंतरची स्टेप आहे की कन्सिलर. हे तुम्ही तुमच्या डोळ्यांच्या खाली किंवा जिथे डार्क स्पॉट आहेत तिथे तुम्ही थोड्याशा क्वांटिटीमध्ये लावून घ्यायचं आहे. आणि इथे मी कन्सिलरचं FCC2 या शेडचं कन्सिलर यूज करते. आणि मी माझ्या म्हणजे डोळ्यांच्या खालीसुद्धा थोडंसं जास्त मला डार्क सर्कल दिसतात त्या ठिकाणी लावून घेणार आहे. आणि थोडंसं लिप्सच्या खाली देखील मला ते लावून घ्यायचं आहे. तुम्हाला सोबत रिझल्ट पाहायला मिळतच असेल की माझा चेहरा कसा सेट झाला आहे, कसा रेडी झाला आहे. तर ते तुम्हाला बघायला भेटतच असेल. त्यानंतर मात्र कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे. आणि कॉम्पॅक्ट पावडर लावून आपला मेकअप सेट करून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं की चेहऱ्यावरची जी एक्स्ट्रा नको असलेली जी शाईन आहे ना, ती शाईन कमी होते. आणि आणि त्याने बेबी क्रीम आणि कन्सिलर व्यवस्थित सेट राहतात. पण पावडर मात्र खूप जास्त लावायची गरज नाही, अगदी हलक्या हातानेच लावायची. तर इथे मी शुगरची व्हिटॅमिन ईची कॉम्पॅक्ट पावडर लावत आहे.
तुम्हाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लॅक्मे किंवा मेबीलाईन फिटनेसची पण यूज करू शकतात. तर तुम्ही बघू शकता की हा जो माझा फेस आहे हा पूर्ण रेडी झाला आहे आणि सगळ्यात जास्त आणि इम्पॉर्टंट 2 गोष्टी राहिल्या आहेत. तर तुम्ही असाच फेस घेऊन जर बाहेर पडाल तर ते म्हणजे खूप ऑकवर्ड वाटेल, छान नाही वाटणार. आणि जी आपल्या मेकअपची जी मेन गोष्ट आहे ती म्हणजे आयब्रो फिल करणं. कारण ज्यावेळेस आयब्रो फिल नाही करत त्यावेळेस ते खूप फ्लॅट दिसतो चेहरा. तर इथे आयब्रो फिल करण्यासाठी मी हुडा ब्युटीची आयब्रो पेन्सिल यूज करते आणि जे की वॉटरप्रूफ आहे. आणि याचं कारण म्हणजे की या पेन्सिलबरोबर एक छोटासा पाठीमागच्या साईडला ब्रश भेटतो जिथे छोटेसे असे केस असतात. आणि हा ब्रश खूप गरजेचा आहे कारण ज्यावेळेस आपण आपल्या आयब्रो म्हणजे फिल करत असतो ना, सो त्यावेळी ना म्हणजे त्यावेळेस ते लेयर आपल्या आयब्रोवर दिसतात, ते स्ट्रोक दिसतात आणि ते ब्रश केल्यानंतर ते निघून जातात. सो आयब्रोला नॅचरल लूक येतो आपल्या. मग त्यामुळे आयब्रो पेन्सिल वापरणं जास्त महत्त्वाचं वाटतं मलाही. आणि इथे बघू शकता तुम्ही आरसा काही वापरलेला नाही. कॅमेरामध्ये पाहूनच मी मेकअप प्रोडक्ट चेहऱ्यावरती अप्लाय करते. सो मला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे आणि थोडंसं प्रोडक्ट इकडे-तिकडे जाऊ शकतं, तर तुम्ही समजून घ्या. अ, त्यानंतर जे येतं मेन म्हणजे ते आहे लिपस्टिक. आणि लिपस्टिक लावल्याशिवाय आपल्या मेकअपला सुंदर लूक येणारच नाही. सो मी येथे लिपस्टिक लावून दाखवते. अ, तुम्ही तुमच्या आवडीच्या शेडनुसार लावू शकता. मी जी लावते ती इथे थोडीशी लाल आणि चॉकलेटी शेड्समध्ये आहे. तर तुम्ही पाहू शकता की माझ्या चेहऱ्यावर किती छान ग्लो आला आहे. आणि ऑलमोस्ट हे सगळं महिलांनी शिकायला हवं. ज्यांना जमतंय त्यांनी तर वेळ काढून करायला सुद्धा हवं, कारण मेकअप हा आपला अधिकार आहे आणि ते प्रत्येक गृहिणीला जमायला हवं, तिची ती आवड असायला हवी. आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवतोय बिगिनरसाठी खास करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर पारंपरिक सणवार म्हटलं की तो नथेशिवाय काही छान दिसणार नाही. सो फायनली मी इथे छोटीशी नथ घालते आणि तुम्ही बघू शकता की माझा लूक कसा दिसत आहे. आणि मला कमेंट करून सुद्धा कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. आणि जर तुम्ही ह्याच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर मला चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, मी चॅनेलवर स्टोरीजसुद्धा टाकत आहे. सो त्यासुद्धा स्टोरी तुम्हाला भेटणारच आहेत. पण त्याबरोबर आपण ज्या हाऊसवाईफ आहेत त्या आपण म्हणजे कुठेतरी सणावारा दिवशी घरातल्या कामामुळे आपण तयार होत नाहीत. सो त्यांची त्या दृष्टीने मदत करण्यासाठी हे जे मी तुम्हाला टेक्स्ट वाईज जे ट्युटोरियल दिलेलं आहे ना, सो त्या ट्युटोरियल तुम्ही फॉलो करून मेकअप करू शकता. कारण मेकअप करताना आपल्याला ट्युटोरियल समोर असणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. कारण जरबारीला आपण व्हिडिओ कुणाचा पाहू शकत नाही ना, कारण मेकअप करते वेळेस त्या टेक्स्ट स्वरूपात जर तुम्हाला जास्त दिसलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट होऊ शकतो. ह्या दृष्टिकोनातून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे टॉपिक जर तुम्हाला पाहायचे असतील तर मला कमेंट करून सांगा की ताई हा व्हिडिओ खूप बेनिफिशियल आहे. सो मी तुमच्यासाठी अशा प्रकारच्या स्क्रिप्टसुद्धा घेऊन येईल नंतर. थँक यू फॉर वॉचिंग.